गेल्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडून भारतीय हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला। त्यानंतर केंद्र सरकारला स्वामीनाथन हवेत, मात्र त्यांच्या शिफारशी नकोत असा सूर शेतकरी आणि आंदोलकांकडून निघू लागला। स्वामीनाथन यांच्या शिफारशी केंद्र सरकारने लागू कराव्यात या मागण्यांसह इतर मागण्या घेऊन हे शेतकरी दिल्लीच्या वेशीवर धडकलेत। स्वामीनाथन यांच्या शिफारशी नेमक्या कोणत्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात। तर पाहूयात काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या। केंद्र सरकारच्या 3 शेतकरी कायद्यांविरोधातील आंदोलन ज्यावेळी मागे घेण्यात आलं त्यावेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे ही प्रमुख मागणी आंदोलकांची होती। सरकारने 2 वर्षापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभावाचं दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, लखीमपूर खेरी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करावं, आयात शुल्कामध्ये वाढ करून कृषी निविष्ठा, फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला आणि मांसाची आयात कमी करावी, ज्या शेतकऱ्यांची 58 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना पेन्शन लागू करावी, जागतिक व्यापार संघटनेच्या करारातून भारताने बाहेर पडावे, तर स्वामीनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी कोणत्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतमालाच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% जास्त दर शेतकऱ्यांच्या मालाला मिळावा, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे कमी दरात मिळावे, देशातील वापरात नसलेल्या जमिनीचं वितरण शेतकऱ्यांना करावं, महिला शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावं, विलेज नॉलेज सेंटरची स्थापना करावी जेणेकरून गावातील शेतकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी मदत होईल, पीक विमा योजना संपूर्ण देशात आणि सर्व पिकांसाठी लागू करण्यात यावी, दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबाच्या अन्न सुरक्षेची काळजी सरकारने घ्यावी, नैसर्गिक आपत्तीवेळी सरकारने शेतकऱ्यांच्या वसुलीमध्ये सवलत द्यावी, व्याजदरात सवलत द्यावी, संकट कमी होईपर्यंत ही सवलत कायम असावी, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाचा व्याजदर हा 4% असावा, शेतजमिनी आणि वनजमिनी शेती सोडून इतर व्यापारी वर्गांना किंवा उद्योगांसाठी दिल्या जाऊ नयेत, कृषी जोखीम फंडाची स्थापना करून संकटावेळी शेतकऱ्यांना यातून मदत केली जावी,